जे कोणी रिटायर झालेले असतील त्यांनी होतील. आणि काम तर नेहमीच असतं, जसं भोसले काका म्हटले तसं. त्यामधून आपल्या कामामधून वेळ काढून आपण जर 7 दिवस पारायण केलं तर खूप छान होईल. बसतील ते पण बसतील. ओढायचे आपले हे तर आहे चालू, आवड पाहिजे तुम्हाला. आणि जसं की ती तर होऊ शकतच नाहीये, ती नाही होऊ शकत, कारण आपण ती नाही. आम्ही सप्ताहासाठी केलेलं आहे. सुरुवात आहे की खरंच जसं म्हटले ना की संस्काराची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाकडे आहे आणि नसल त्यांनाही सरकार देत आहे. हे बोलत नाही कोणी, पण ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला गावाकडे जा 100 की 120 रुपयामध्ये पूर्ण राशन मिळते. त्यामुळं खरं तर कामाला रोजगार पण मिळत नाही शेतामध्ये लोकांना. शेतकरी लोक परेशान आहेत. त्यामुळं अन्न वस्त्र निवारा ही गरज आता संपलेली आहे आणि बदल झालेले आहेत समाजामध्ये. अन्न वस्त्र निवारापेक्षा आरोग्य आहे, तुमचं संस्कार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे ते संस्कार आहेत. आपला हा जो एरिया आहे तो खूप वेल सेटेड सगळेजण आहेत. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती लखपतीच आहे, कोणीच कमी नाही आहे. फक्त प्रत्येकाच्या घरामध्ये जी गरज असेल, आज तुम्ही किती जरी कमवलं आणि पुढे तुमची मुलं असतील किंवा तुमची जी वारसा चालवणारी पिढी असेल ती जर संस्कारी असेल, तुम्ही आणखी नाही बघा, तुमचा एखादा मित्राचा ग्रुप असेल, 4-5 जण असतील आणि त्या 5 जणांमध्ये एखाद्याला अशी हे जे असेल, कोणताही स्वाध्याय असू द्या किंवा वारकरी संप्रदायाचा कोणताही संप्रदाय, जो व्यक्ती ह्या कोणत्या तरी संप्रदायामध्ये कोणत्या तरी संस्कारामध्ये जुडलेला आहे तो व्यक्ती त्या 5 लोकांमधून वेगळाच पडतो. आणि पुढे काही वर्षांना म्हणा, कालावधीनं म्हणा, की हा जो संस्कारामध्ये जुडलेला व्यक्ती आहे त्याची प्रगती बघा आणि बाकीचे जे लोक कोणत्या जन्मात जुडलेले नाहीत त्याची प्रगती बघा. तुमच्यासोबतच्याच 5 जणांपैकी कोणाचीही बघा तुम्ही, खूप फरक राहतो. खूप फरक आहे ह्या गोष्टी. फक्त आपण म्हणत नाही किंवा ही गोष्ट व्यक्त होत नाही कुठेतरी, पण हा फरक मात्र नक्की आहे. आणि जसं म्हटलं की तुम्ही 4 धाम करा, आंघोळ करा, गंगा नहावून या, परंतु तुमचं मन स्वच्छ नसेल. मन पाहिजे तुमचं एकदम चांगलं, सगळ्यांचंच. तुमचे संस्कार चांगले पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. संस्कार चांगले असतील तर तुमची मुलं पिढी सगळी चांगली राहील पुढे. आणि आपण हा कार्यक्रमच याच्यासाठी चालू केलेला आहे की संस्कार मुलांना मिळणार. जसं की आता ही दिदी बसलेली आहे, छोटी छोटी मुलं आहेत. आता माझा आरो येईल काही वर्षांनी किंवा हे छोटे आता सचिन आहे, हे सगळे मुलं आता मुलांना ज्यांना टाईम आहे ते मुलं जर येत असतील आणि ते मुलं जर हे करत असतील तर ते खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते होणं गरजेचं आहे. आपण सप्ताहाच्यासाठी चालू केलं. मी तर म्हणजे पुढच्या वर्षी इकडे महिलाची लाईन राहील आणि पुढच्या वर्षी तिकडच्या साईडला पुरुषांची लाईन. आम्हाला तर खूप समाधान राहील. हे होणं गरजेचं आहे. आणि जे तुम्ही बसतायत त्यांच्या सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद. भोसले काका यावर्षी बसतायत, शेंगुळे काका बसतायत, तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला बघून तुमचं प्रोत्साहन घेऊन दुसरे आणखीन बसतील. त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे कोणी सहकार्य करत आहे त्यांच्या सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. आणि आजची आपल्या कौर मॅडम यांनी पण आपल्याला फराळ दिलेला आहे आणि नाश्त्याची पण पंगत आहे. जे कोणी अन्नदान करते, तुम्ही इथं येऊन बसलात हे पण तुमचं एक सहकार्य आहे. असं नाही की हेच पंगतच घेतली पाहिजे किंवा काही नाही. तुमचे हे पण एक खूप मोठं सहकार्य आहे. याच्यामधून आम्हाला एक उत्साह भेटतो, स्फूर्ती भेटत असते आणि ती महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आणि मंडळाकडून काही जरी होत असेल तर त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी हे करते, दिलगिरी व्यक्त करते आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद.